खूप ध्यान करणारे एक साधक होते. गुरुदेव त्यांना भेटायला आले. गुरुदेव दारात येऊन बसले आणि ते साधकात साधना करत होते, ध्यान करत होते. पण ध्यानामध्ये उसाला पाणी पाजत होते. ज्यावेळी पोहोचले त्यावेळेला त्यांचं ध्यानाचं टायमिंग झाल्यानंतर ते बाहेर आले, गुरुदेवांना नमस्कार केला आणि त्यांनी गुरुदेवांना विचारलं की कधी आलात? गुरुदेव म्हटले उसाला पाणी पाजत होतं तेव्हाच आले. एकरूपता, एकाग्रता, तदाकार असं म्हटलं. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण दोन गोष्टीविषयी आपण बोलतो आहोत. एक तर देहाची नश्वरता आणि आत्म्याची अमरता. सुरुवातीला हे ध्यान घेतोय त्याला कारण असं की समजा मला खीर कोणाला वाढायची आहे केलेली आणि कोणी भांड घेऊन आलं माझ्याकडं, तर ते भांड स्वच्छ आणि मोकळं असावं लागेल. त्या भांड्यामध्ये शेण असेल किंवा दुसरं काही असेल, खरकट असेल, तर त्याच्यामध्ये खीर दिली तर तिचा आस्वाद नीट घेता येणार नाही. म्हणून ध्यान आपण सुरुवातीला यासाठी घेतोय की आपलं भांड स्वच्छ व्हावं, भांड निर्मळ व्हावं आणि मग जे चालू आहे आपलं शब्दांच्या माध्यमातून एका महान ग्रंथाची, या सृष्टीमधल्या महानायकानं सांगितलेली तत्वज्ञानाची ही तत्व आणि सिद्धांत आपण बघतो आहोत. ध्यानाला बसल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण किती विक्षेपामध्ये आहोत. उशिरा येतात त्यांचं बरं आहे, आपलं अर्ध्या तासाची झटापट तरी नाही होत. म्हणजे जी अर्धा तास आपल्याला त्रास होतो, सोपी गोष्ट नाहीये. असं म्हटलं जातं की आपण ज्याला मारायला जातो ते आपल्यावर चवताळून येत असतं. व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही कोणाला मारायला गेलो व्यवहारामध्ये, तर तो आमच्यावर येताना सुद्धा चवताळून येतो. ध्यानामध्ये आम्ही मन मारायला जातो तर मन बंड करतो, उफाळून येतं आमच्यावर. आणि उफाळून येणारं मन बसूच देत नाही आम्हाला. आपण ह्याच्यावर बऱ्याच वेळेला बोललो आहे की सुरू झाल्यानंतर 5व्या मिनिटापासून सुरू होतं, पायाला रग लागली आणि आता पाठ झाले. आपण जे सलग ऐकतायत त्यांचं पाठ झाले की ते वाक्य, म्हणजे स्वरूपानंद स्वामी जसं म्हणतात की नाभीपासून ब्रह्मनंदरापर्यंत जसजसं ते त्याच्यातली वाक्य पाठ झालेली आहे ती जसजशी जवळ येत जातील, संपत येत जातील आणि ज्या क्षणाला स्वातंत्र्याचा क्षण येतो की बाबा आता असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय. ध्यानाचा परिणाम आहे प्रार्थनेमध्ये. ऋषींनी सांगितलं की सगळ्या ध्यानाचा, सगळ्या साधनेचा परिणाम कोणता असला पाहिजे? असतो मा सदगमय, असत्याकडून सत्याकडं, अंधाराकडून प्रकाशाकडं आणि अमृताकडून अमृतत्वाकडं, मृत्यूकडून अमृतत्वाकडे. सगळ्या साधनेचा परिणाम तो असला पाहिजे असं. आणि मग ध्यान संपल्यानंतर ती एक प्रसन्नता, ती शांतता आणि मन तयार झालं. कारण माऊली असं म्हणतात की सिद्धांत समजून घ्यायचे असले तर त्याच्यासाठी मन खूप शांत आणि तरल असावं लागतं. अमृत कन कोवळे असं माऊली म्हणतात. कारण याच्यातला प्रत्येक सिद्धांत आणि दृष्टांत हा अमृताचा आहे आणि अमृताचा सिद्धांत हा कोवळा असतो, खूप नाजूक असतो, खूप संवेदनशील असतो आणि तो कानात पडल्यानंतर आणि बोध झाल्यानंतर चटकन आकलनात यायचं असेल तर मनाची एकाग्रता आणि शांतता आवश्यक असते. किती एकाग्रता? अवधूतांचे जे 24 गुरु आहेत त्या 24 गुरूंच्या पैकी 2 गुरु आपण आता बघू की आता ध्यानामध्ये आपल्याला जे विक्षेप आले, तरी बरं त्या ट्रॅक्टर मधलं गाणं नव्हतं, नुसती म्युझिकच होतं. ज्यांचं ते गाणं पाठ असेल त्यांच्या ते लक्षात पण आलं असेल की ते कुठलं गाणं होतं.
इतका बाह्य गोष्टीचा इतका प्रभाव आहे आमच्यावर. शरकार नावाचा एक 24 जे गुरु आहेत दत्त दत्त महाराजांचे अवधूताचे, त्यातला एक गुरु आहे की बाण तयार करणारा, शरकारी त्याला असं म्हटलं. शर म्हणजे बाण. तो त्याच्या दारात बसून बाण तयार करतो आहे, त्या बाणाला टोक काढतो आहे आणि राजाची मिरवणूक जाते आहे त्याच्यावर. भव्य मिरवणूक जाते आहे, त्याच्यामध्ये ढोल ताशे वाजतायत, तुताऱ्या वाजतायत. ती जी राजाची जी मिरवणूक सुरू आहे, त्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशे गर्दी रस्त्यावरून गेली आहे आणि त्याचं इतका तो एकाग्र झालाय की त्याचं कुठेही लक्ष नाहीये. तो त्या बाणाला टोक काढतोय. मित्र त्याला भेटायला येतो आहे आणि मित्र त्याला म्हणतोय की तुला मिरवणूक गेलेली तुला माहित आहे का समोरून गेलेली? तो म्हटलं नाही मला माहित नाही. मी माझ्या कामामध्ये मग्न आहे, इतका मग्न आहे. म्हणजे कोणत्याही कामामध्ये अवधूत असं म्हणतायत की मी स्वतःच्या मनाला एकाग्र करण्यासाठी माझा गुरु आहे, तो बाण तयार करणार आहे, की त्याला एवढी मोठी मिरवणूक ढोल ताशांचा आवाज सुद्धा ऐकू आला नाही आणि तो त्याच्या कामामध्ये एकाग्र आहे. आम्हाला डोळे मिटले की उघडेपर्यंत 25 मिनिटं साधारणतः फक्त अंधारच दिसतो. ध्यानाचा हेतूच तो आहे की जो तत्व आहे, आता आपण जे बोलतो आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, की आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याची ही प्रक्रिया आहे, ही एक साधन आहे. त्याच्यामधले जे विक्षेप आहे ते दुसरा आणखीन एक विक्षेप आहे की अवधूतांचा दुसरा एक गुरु आहे की ती घार आहे आणि घारीच्या चोचीमध्ये एक मांसाचा तुकडा आणि घारीनं मांसाचा तुकडा तोंडात घेतल्यानंतर तिचे जे भाऊबंद आहेत घारीचे ते सगळे येत आहेत आणि तिच्यावर तुटून पडतायत. त्या मांसाचा तोंडात जो तुकडा धरलाय त्या तुकड्यावर सगळेजण येत आहेत आणि सगळ्या घारी तिला मारायचा प्रयत्न करतायत. घारीचं कळायचं बंद होतं की हे सगळे भाऊबंद असताना सुद्धा रक्ताचे हाडाचे मासाचे घारीच मारतायत तिला. ते उंच आकाशामध्ये जाते आणि तोंडात असलेला तो मांसाचा तुकडा टाकून देते घार. घार जसे मांसाचा तुकडा टाकून देते तसे त्या ज्या घारी होत्या हिच्याशी भांडत होत्या त्या सगळ्या घारी त्या मांसाच्या तुकड्याकडे जातात आणि ही एकटी राहते. आणि मग ही राजवाड्यावर येऊन घार बसते आणि मग तिथं विचार करते ही जी गँग मागे लागली होती भावकीची, ती माझ्या तोंडात मांसाचा तुकडा होता म्हणून लागली होती. नुसता तुकडा टाकला तोंडातला तरी मला शांतता मिळाली. आमच्या सगळ्यांच्या तोंडामध्ये कुठला तरी तुकडा आहे अखंड आयुष्यभर काहीतरी मिळवण्याचा, सतत काहीतरी मिळवण्याचं धडपड चालू आहे, सतत मिळव. आणि जे काही नसणार आहे आपल्या बरोबर नसतेच, तो तुकडा टाकला तर आम्ही शांततेकडे येतो. सगळ्या परमार्थाचं सार एवढंच आहे की मन कायम शांत आणि प्रसन्न असतं. सगळ्या परमार्थाचं सार इतकाच आहे की जो जीवनाचा प्रवास आहे आमचा तो अमृतत्वानं भरलेला असला पाहिजे. संत ज्या अवस्थेमध्ये ज्या उंचीवर जगत होते त्या उंचीपर्यंत आमचं आयुष्य घेऊन जाणं हा क्रमविकास आहे आमच्या आयुष्याचा. सगळी सृष्टी सुद्धा निर्माण झाली ती क्रमविकासातून निर्माण झाली. फक्त पाणी होतं, परत सगळी तत्व निर्माण झाली, एक जीव पहिल्यांदा जन्माला आला, अमिबा, आणि मग वाढत गेले जीव, क्रम विकास होत गेला. हा विकास माणसापर्यंत येऊन थांबला. नुसतं माणसाला शरीर देऊन थांबला नाही तर माणसाला आणखीन काही गोष्टी दिल्या आणि माणसाचा क्रमविकास सुद्धा ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्याच्या मनामध्ये आला की हे शेवटचं मॉडेल निर्माण केलंय तर हे फक्त इतर प्राण्यासारख्या दोन भुकावर जगणार नाही. इतर प्राणी जगतायत ते दोन भुकांच्यावर जगतायत, एक पोटाची भूक आणि एक शरीराची भूक. किंवा इतर प्राणी जगतायत ते आहार, निद्रा, भय आणि मैथून. आम्ही बाजूला बघितलं की आमच्या सोबत जे प्राणी आहेत आपले कुत्री, मांजरं, जनावर जे असतील त्यांच्या आयुष्यामध्ये चारच क्रिया आहेत: खातात, आहार, निद्रा, भय, निद्रा झोपतात, भीती आणि पुनरुत्पादन करतात. म्हणजे क्रमविकासामध्ये जनावरांच्या पर्यंत फक्त चार गोष्टी ठेवल्या:
पण क्रमविकासामध्ये माणूस निर्माण केल्यानंतर मात्र हा विधात्यानं निर्माण केलेला जो क्रमविकास आहे, शरीर जरी बघितलं माणसाचं आणि जनावराचं जरी शरीर बघितलं तर क्रमविकासामध्ये तो पहिल्यांदा 4 पावलावर, जनावरासारखा 4 पावलावर होता. हळूहळू त्यानं 2 हात वर केले. आश्चर्य जगातलं आपल्याला सुद्धा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की 2 पायावर आपण उभं राहतो. काय त्या स्नायूचं मॉडेल असेल, चालताना किती बॅलन्स, आणि एकदा बॅलन्स जायला लागला की जीवाचं किती हाल. माझी आता टाच दुखते तर गाडी डग मारते तर वाटते की कशी म्हणजे त्या 2 पायामध्ये असलेल्या सामर्थ्याची जाणीव होते की हा क्रमविकास सृष्टीनं निर्माण करत असताना किती विचारपूर्वक केला. एक एक स्नायू बनवताना, एक एक हाडाचा पीस बनवताना, शरीरामध्ये अनेक नाड्या बनवताना, हृदय बनवत असताना, नास्तिक लोकांच्या जवळ बसल्यानंतर मला त्यांना हे प्रश्न सगळे विचारावेसे वाटतात की हे कसं आहे बघा ना. क्रमविकास होत असताना मानेच्या वर डोकं, डोळे पुढंच दिलेत, मागं दिले नाहीत. म्हणजे जिकडं चालायचं आहे, जिकडं पावलं पडणार आहे तिकडंच. जर पाऊल मागं असलं तर आपण त्याला भूत असं म्हणतो लहानपणापासून. म्हणजे डोळे पुढे आहेत आणि जर पावलं मागं असली. आमचा एक मित्राचा मुलगा 12वीला नापास झाला म्हणून गायब झाला. आणि ते एका खूप गुरुवर श्रद्धा होती त्यांची, गुरुवर. तिने विचारलं की कुठं गेलंय पोरगं आमचं, आता 12वीला नापास झालं म्हटल्यानंतर गायब झालं होतं, हालच नाही घराला. त्यांनी डोळे मिटले त्या गुरुदेवाने, ते असं म्हटले की ते आता गेलंय, त्यानं जीव सोडलाय, कालच त्यानं जीव सोडलाय असं मला दिसतंय. आणि कालचा दिवस धरून तुम्ही आता विधीवर का म्हटले. बऱ्याच जणांना असं दिसतं, म्हणजे असं हे सगळं अंधश्रद्धेचा भाग आहे. आणि त्यांनी श्राद्ध घालायला सुरुवात केली. 13व्या दिवशी ती पोरग थकून थकून राहून स्टँडवर राहून, स्टेशनवर राहून, आता भाकरी मिळायची बंद झाल्यावर बरोबर ते घरी आलं. घरी आल्यावर पाहुणं सगळे म्हटले, त्यांचा विश्वास गुरुदेवांच्यावर खूप, कारण मेलय म्हटल्यावर मेलच. मग ते घरात आल्यावर त्याला चापचायला सुरुवात केली. त्याने घरात आल्या त्याचं पहिल्यांदा पाय बघितलं. तूच आहेस का, तूच आहेस का, तूच आहेस का. आपला मुद्दा असा सुरू आहे की क्रमविकासामध्ये खूप व्यवस्थित विकास केलाय. म्हणजे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप सुंदर ओव्या आहेत. हे मी जे आता बोलतो आहे सगळ्या ओव्या. हा क्रमविकास कसा आहे. उपजेते नाशे, नाशेते पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र भ्रमे. हा जो क्रमविकास आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचा, तो माणसाच्या बाबतीमध्ये व्हावा आणि तो जीवतत्वापासून शिवतत्वापर्यंत पोहोचावा, यासाठी या दुसऱ्या अध्यायामधला हा जो दुसरा सिद्धांत आपण बघतो आहे की आत्म्याचं अमरत्व. मग हे अमरत्व कसं आहे, आत्मा अमर कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, आणि अख्खं सृष्टीचं चक्र कसं आहे, आणि माणूस म्हणून आपल्याला जन्माला घातल्यानंतर आपण अपूर्णतेनं जीवन जगतो, हे पूर्णत्वाकडे कसं घेऊन जावं. इथं माऊली असं म्हणतात की जीव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला फक्त नामरूपात्मक जेवढं जग आहे तेवढंच आपल्याला कळतं. तुम्ही आम्ही डोळे मिटून विचार केला तर आपलं जग केवढं आहे, आपल्याला दिसतंय तेवढं नामरूपात्मक. आपल्याला विचारलं अमेरिका कुठं आहे, अमेरिकेत काय चाललंय, अमेरिका कशी आहे, नाही सांगता येत. वाचलं, वर्णन केलं तर आपण ते कल्पनेनं ते जग आपण निर्माण करू शकतो आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये. पण माऊली असं म्हणतात की नाही, नामरूपात्मक आणि मनानं केलेलं जग हे सत्य नाहीये, हे खोटं आहे. कारण जे बदलतं ते सत्य कधी असत नाही. जसं की आपण स्वतःला प्रश्न विचार केला की आपण 20 वर्षापूर्वी जे होतो ते आत्ता आहोत का आपण? इथून पुढे 20 वर्षानंतर आपण तेच असणार आहे का? जे परिवर्तनशील आहे
ते सगळं असत्य आहे. आणि म्हणून जे असत्य आहे ते आम्हाला कधीच सत्याकडे घेऊन जाऊ शकत. किती बदलतं ते जग, किती बदलतं आपल्या आयुष्यामध्ये आपलं, म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये. आणखीन ते पुढे असं म्हणते पुन्हा त्याचं बीज तयार होत आहे आमचं, आणि बीजानंतर पुन्हा नवीन येते. पण ही जाग आल्यानंतर आता आम्ही सगळेजण एवढं जमतोय, म्हणजे खूप आटापिटा करून जे लांबून येत आहेत, हा ज्ञानाचा हेतू तो आहे की हे तत्व सांगत असताना ते असं म्हणतायत की हे महानाट्य जे आपल्या जीवनाचं, आपण ज्या रंगमंचावर जन्म घेतलेला आहे, ज्या रंगमंचावर आता आपण आहोत, ह्या रंगमंचावरची आपली एंट्री, आपले डायलॉग्स, जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंतचे आपले डायलॉग्स, तोपर्यंतच्या आपल्या एंट्रिया ह्या अज्ञानात आहेत. ज्या क्षणाला आम्ही साधक दशेतून, चित्ताच्या शुद्ध दशेतून ज्या वेळेला मी तयार होऊ, आणि तयार झाल्यानंतरची जी आमची महानाट्यातली जो दुसरा अंक असेल, पहिला अंक आमचा जर आता अज्ञानाचा असेल, दुसरा अंक साधनेचा असेल, आणि तिसरा अंक जर सिद्धतेचा असेल, तर आमचे सगळे डायलॉग बदललेले असतील, आमची एंट्री बदललेली असेल. आता जर आपली एंट्री समजा पहिल्या अंकामध्ये आहे, ज्यांच्या मनामध्ये प्रचंड जिज्ञासा आहेत, ते 4लाच येण्याचं, म्हणजे दिवसभर नियोजन करून आज जायचं आहे, जिज्ञासा आहे, जिज्ञासा आहे. मागच्या वेळेला 29व्या श्लोकापर्यंत आपण बघितलं, आता काय असेल, काय असेल, काय असेल, आतून प्रचंड ओढ असेल. परमार्थाकडे किती ओढ असावी, जिज्ञासू माणसाची ओढ किती असावी, त्याचं वर्णन माऊली आणखीन एका ठिकाणी असं करतायत की लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या रात्री खालच्या मजल्यावर बसलेल्या त्या पतीला दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पत्नीच्या पैंजनाचा सुद्धा आवाज येत असतो. इतकी त्याची एकाग्रता झालेली असते, इतकी ओढ असते तिला भेटण्याची. आता ज्यांच्याकडे दुसरा मजला नाही त्यांनी काय करायचं, त्या उदाहरणामध्येच नाहीये, पण हेतू त्याच्यातला जो जिस्ट आहे, त्याच्यातलं जे तत्व आहे, ते तत्व म्हणतात की त्यावेळेला बायकोला भेटण्याची जी ओढ असते, पहिल्या रात्री जी ओढ असते, त्यावेळेला तिच्या बारीक नसलेल्या पैंजनाचा सुद्धा आवाज येतो, असं ती वर काय करत असेल, काय करत असेल, काय. ज्याला ही ओढ लागते, ही परमार्थाची, ज्याला शिवाला भेटायची, ज्याला परमेश्वराला भेटायची, ज्याला विठ्ठलाला भेटायची ओढ लागते, तो कायम जिज्ञास असतो, ठर्र असतो की कुठं भेटेल, कसा भेटेल, कुठं भेटेल, कसा भेटेल, कोण भेटवेल, आणि मला याची देही याची डोळा त्याला भेटायचं. व्यवहारी जगामध्ये पत्नीला भेटल्यानंतर रस संपला की ते नको वाटत असतं, कारण त्याचा रस तेवढ्या पुरताच असतो. पण माऊली म्हणतात की एकदा शिवाला भेटला, एकदा मूळ स्वरूपाला भेटला की तिथून तुम्ही दूर जाऊ शकत नाही, इतकं त्याच्यामध्ये प्रचंड रस भरले. म्हणजे मानवी जीवन इतकं रसरशीत करून ठेवलंय, ते कधी प्रत्येक गोष्टीमध्ये रस त्यानं ठेवला. म्हणजे रविवारी काळी पिशवी घेऊन लाईनला उभा राहणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा रस आहे. कधी एकदा रविवार येतोय, कधी एकदा रविवार येतोय, कधी एकदा काळी पिशवी घेऊन लाईनला उभा राहतोय. त्या दिवशी रस कुठपर्यंत असतो की त्या भांड्यातला शेवटचा तुकडा संपेपर्यंत. तो रस किती ठेवलाय बघा ना रविवारी. म्हणजे काळी पिशवी म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, रविवार येण्याची वाट बघत असतात बरेच जण, आणि त्या रविवारी त्यांना पाहिजेल असतं. घरचा कारभारी डिक्लेअर करतो की आज आहे, की सुरू होतं सगळ्यांच्या आनंदाला ऊत येतो. कांदा आहे का ते विचारते, दही आहे का विचारते, कोथमीर आहे का विचारते, आणि मग सुरू होतो तो एकदा प्रवास. आणि ते असते ते सारखं स्वयंपाकघरातनं आत बाहेर, शिजले का नाही शिजले, शिजले का नाही शिजले. पण शिजून एकदा जेवण झालं तरी त्या पातेल्यातलं शेवटचं बोटूक संपेपर्यंत ते अस्वस्थ असते. ती रसनेची ओढ आहे. मगाशी मी कामाची ओढ सांगितली, रसनेची ओढ, प्रत्येक गोष्टीची ओढ आहे. पण ही ओढ त्याची, मी आता म्हटलं की जो जिज्ञासू आहे, थर्र आहे, तो येतो आहे, त्याला वाटतंय की नाही मला भेटलं पाहिजे.
जे आपलं चला जाता जाता काय मिळते का बघावं म्हणून ती येते. मग 4:45ला, 5ला, किंवा इथं येऊन गेलं की समाजामध्ये मान्यता मिळते, सत्संगाला जातोय. व्यवहारी जगामध्ये त्याच्यामध्ये फरक नाही. पण आम्ही जातोय, आपलं काकाचं ऐकायला जातो. दर शनिवारी आपलं काका तिथं सांगतात. मग जरा क्रेडिट वाढते, मग पत वाढते. इथं येण्याचा हेतू शुद्ध आणि पवित्र नसेल तर जे आम्हाला प्राप्त करायचं आहे ते कधी प्राप्त होत नसतं. जे प्राप्त करायचं आहे त्याचा हेतू प्रचंड शुद्ध आणि पवित्र असावा लागतो. उपजेते नाश, हे सांगणारा कुणीतरी असावा लागतो. एक खूप सुंदर कथा आहे. जशी 1994ला एक चित्रपट आला, द किंग लायन नावाचा एक इंग्रजीमध्ये पिक्चर आहे. जसं अर्जुन अस्वस्थ झाला, समोर नातेवाईक बघितल्यानंतर ही गीता त्या पार्श्वभूमीवर आहे, त्या महानाट्याच्या पार्श्वभूमीवर आहे. ती पार्श्वभूमी कोणती आहे की इथं कर्तव्य विसरला, तो मोहानग्रस्त झाला, तो थरथर कापू लागला आणि त्याला भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करतात. त्या द लायन किंग मध्ये मुफासा नावाचा राजा आहे, सिंह. त्याचं नाव मुफासा आहे त्या पिक्चरमध्ये, त्या सिंहाचं. त्याचा पोरगा आहे, त्याचं नाव आहे सिम्बा. तुम्ही बघितलं असेल कदाचित. त्याचं मराठीमध्ये सुद्धा तो चित्रपट, त्याचे डायलॉग्स कन्वर्ट झाले, खूप गाजला पिक्चर द लायन किंग. आता नसेल तर संध्याकाळी बघा, युट्यूबवर आहे. तो अर्जुनच आहे, सिम्बा त्याचं पात्र आहे त्याच्यामध्ये. तो विचारतो एक दिवशी आपल्या वडिलांना, सिम्बा नावाचा तो सिंहाचा पोरगा बाबाला विचारतो की बाबा, हे सृष्टीचं चक्र, हे नाट्यचक्र काय? यातल्या आत्ताच्या आपण ओव्या बघतो आहेत तेच चित्र तो जाणकार मुफासा नावाचा सिंह आपल्या सिम्बा नावाच्या पोराला सांगतो की बाळा, मी हरणीला खातो, हरण गवत खातो, मी मेल्यानंतर पुन्हा माझ्या शरीराचं सुद्धा, शरीरापासून माती होते, त्या मातीतून गवत निर्माण होतं, गवताला पुन्हा हरिण खातं आणि हरणीला पुन्हा सिंह खातो. हे सृष्टीचं चक्र आहे आणि हे अनंत काळापासून चालू आहे आणि हे अनंत काळापासून चालू राहणार आहे. त्या मुफासाचा एक चुलत भाऊ आहे, स्कार, चुलत भाऊ आहे त्याचा. तो त्या मुफासाला मारतो, त्या किंग लायनला मारतो, ठार मारतो, दुष्टपणानं मारतो. जसं औरंगजेबानं आपल्या भावानं मारलं तसं मारतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला तो सिम्बा स्वतःला जबाबदार धरतो आणि तो घरातनं बाहेर पडतो. तो राजा होण्याचं टाळतो आणि तो जंगलात फिरायला सुरुवात करतो. तो सगळ्या मान्यता अमान्य करतो आणि त्याला 2 प्राणी त्याच्यामध्ये भेटतात, एक मीर कॅट नावाचं आणि एक रानडुकर. 2 प्राणी त्याला भेटतात आणि त्यांनी तत्वज्ञान सुरुवात केलं असतं, हकुना मुटाटा नावाचं. कुणी काय विचारलं की काय तुमचं जगण्याचं तत्वज्ञान? काय नाही, मी असंच जगतो म्हणे. आमच्या जगण्याला कोणता अर्थ नाही, दिशा नाही आणि दशा नाही. असं जगत असताना तो जसजसा मोठा होतो त्या दिवशी, आणि एक दिवशी त्याला अशी गरज वाटते की हे जगणं म्हणजे खरं नव्हे. दिशाहीन ज्यांचं जगणं आहे, आत्ताचं जगणं आमचं, म्हणजे जो जीव म्हणून जगतो आहे त्या जीवाचं सगळ्यांचं जगणं ही दिशाहीन आहे. दिशा नाहीये पक्की, माहित नाही. आला दिवस गेला दिवस, आला दिवस गेला दिवस. अखंड आयुष्यभर जगून 80, 90, 100 वर्षाचं आयुष्य जगून त्याला कोणती दिशा नाही, त्याला कोणतं ध्येय नाही. एक दिवशी तो सिम्बा जंगलामध्ये शांत बसून स्वतःचा विचार करतो की खरंच माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, माझ्या आयुष्याला दिशा कोणती असली पाहिजे, माझ्या आयुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे. आणि मग त्या चित्रपटामध्ये त्याचा बाप, त्याचा आत्मा त्याच्या समोर येतो आणि तो मग ते आपल्या बाळाला सांगतो की बाळा, तुला लहानपणीच मी सांगितलं होतं की आपण हरणीला खातो, हरिण गवत खाते, मग आपण मेल्यानंतर आपली माती होते, आपल्या मातीतून गवत निर्माण होतं आणि गवतातून पुन्हा हरण खातंय आणि हे चक्र आहे. आणि तू राजा आहेस, राजाचं पोरगा आहेस, तर तुला जाऊन परत राज्य करावं लागेल, कारण ते तुझं कर्तव्य आहे. आणि मग तो येतो आहे, सिम्बा येतो आहे, आपल्या चुलत्याचा पराभव करतो आहे, राज्य घेतो आहे आपल्या ताब्यामध्ये आणि तो पुन्हा राजा होतो.
सिंबाला त्याचा बाप सांगतो आहे की तुझं जगणं कशासाठी आहे, कोणत्या कारणासाठी. ह्या महानाट्यामधला आपला जो आत्ता आहे भगवान श्रीकृष्ण जे सांगतायत एवढा मोठा आहे बघा ना. श्रीकृष्णाचं अख्खा आयुष्याचं ध्येय बघा, प्रत्येक वयामध्ये त्याचं जगण्याचं टार्गेट बघा. तुमच्या माझ्या घरामध्ये बाळ जन्माला आलं तर आपण त्या बाळाला सुरुवातीला नाव ठेवत नाही, तोपर्यंत कृष्णा म्हणूनच हाक मारतो, काना. जरा मोठं झालं, कॉलेजमध्ये गेलं, लाईन मारायला लागलं तर बाकीची पोरं त्याला म्हणतात बघा गोकुळातला कृष्ण आहे. त्याचे पार्ट बदलले तरी तो इतका भविष्यामध्ये पुन्हा जातो आहे. ह्या 5 वडील नसलेल्या पोरांना एकत्र आणतो आहे, त्याच्या विरुद्ध अख्खे दुर्जन उभे करतो आहे आणि हातामध्ये शस्त्र न घेता महायुद्धाचा महानाट्य उभारतो आहे आणि त्या नाट्यामध्ये तो दुर्जनाचा नाश करतो आहे आणि जगाला उपदेश करणारी ही महान अशी गीता तुली त्या रणांगणावर सांगतोय. केवढा मोठा. त्याच्या आयुष्याचा वेध घेतला भगवान श्रीकृष्णाचा तर प्रत्येक ठिकाणचं त्यानं जे पात्र रंगवलंय स्वतःच्या आयुष्याचं, त्याला एक ध्येय आहे, त्याला एक दिशा आहे. गोकुळात असताना त्यानं ठरवलं की मला जगाला प्रेम वाटायचं. मी लहान आहे आणि बालपण हे निरागस असतं, बालपण हे पवित्र असतं, बालपण हे शुद्ध असतं. माझी मूळ आई देवकी असली तरी मला जिनं सांभाळलंय, ज्या यशोदेनं, मला ज्या नंदबाबानं सांभाळलंय आणि माझ्यासोबत ही जी ईडी बागडी अडाणी पोरं आहेत ती निर्मळ मानायची आहेत आणि जोपर्यंत मी इथं राहतोय तोपर्यंत मला प्रेमच द्यायचंय त्यांना. म्हणून तो त्याच्या आयुष्यातला पहिला भाग आहे, त्या आयुष्यामध्ये तो प्रेमच देतो. तरुण झाल्यानंतर तो स्वतःच्या आयुष्यातला पराक्रम म्हणजे मथुरेवर जरासंधाच्या 17 वाऱ्या झाल्या, त्या 17 वाऱ्यामध्ये हा त्याच्याशी युद्ध करतो. मथुरा 17 वाऱ्यानंतर जरासंधाच्या खिळखिळे होत्या. युद्ध करून करून मथुरेतलं सगळं सामर्थ्य संपताय, संपत्ती संपत्या. अख्खी मथुरा एकत्र येते आणि ते श्रीकृष्णाला सांगते आता तुझं काय जमायचं नाही आमच्याकडे. तू इथं राहिला तर जरासंध सारखा येणार आहे आणि युद्ध करायचं झालं तर संपत्ती लागणार आणि संपत्ती आमच्या देशातली संपली आहे, तो आता इथून निघून जा. एवढ्या मोठ्या मनाचा भगवान श्रीकृष्ण निघून गेलाय तिथं. आपल्यासारखं झोंड असतं तर म्हटलं असतं नाही नाही माझं गाव आहे, माझ्या वडिलांचं गाव आहे, मी नाही जाणार. तिथून त्याला नाव दिलंय चुकीचं, रणछोडदास. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य बघितल्यानंतर गीता सांगत असताना ही गीता समृद्ध का आहे, या गीतेमधला प्रत्येक सिद्धांत आणि तत्व इतकं घासून पुसून का आलेलं आहे, तर त्याच्या जीवनाच्याकडे, त्याच्या चरित्राकडे बघितलं की लक्षात येतं की का हे तत्व सांगत असताना जसं की तुकोबराय म्हणतात की जे तुम्ही जाणलंय ते जगाला सांगा, जे तुम्ही अनुभवलंय ते जगाला सांगा. श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये मनुष्याचं रूप घेऊन येतो आहे तो आणि जगातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या वाईट गोष्टी, चोरीचाही आरोप आहे त्याच्यावर, तो हे आरोप तो सहन करतो. पुन्हा द्वारका नगरी स्थापन करतो. अख्खी नगरी स्थापन केल्यानंतर तो राजा होत नाही, त्याचा मोठ्या भावाला राजा करतो. आणि मग त्याच्या असं लक्षात येतंय की मी धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आलोय. मग आता पृथ्वी तलावर ज्यांची प्रवृत्ती वाईट आहे, जे दुष्ट मनाचे आहेत, जे दुर्जन आहेत, त्या सगळ्या दुर्जनांना मला एका बाजूला काढायचं. जे अधर्माला साथ देत आहेत, जरी सात्विक असले, जरी पवित्र असले, तरी अधर्माला जे साथ देत आहेत त्यांनाही मला मारायचं. आणि तो प्लॅनिंग करतो आहे. म्हणजे द्रौपदीच्या स्वयंवराला पांडवांच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची एंट्री. तिथून महायुद्ध संपेपर्यंत भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राणा पांडवा घरी, तिथून त्यांच्या सोबत आहे. सगळे दुष्ट आणि दुर्जन तो समोर आणतो आहे आणि समोर आणल्यानंतर
त्यांचा संहार करतोय. गंमत अशी आहे चरित्रामध्ये त्याच्या, की तो धर्माची प्रतिष्ठापना करायला आला आणि तो ज्या वेळेला निघून जातोय त्यावेळेला त्याच्याच घरामध्ये अधर्म चालू झाला. मग त्याला सांगायचं की हे धर्म अधर्माचं जे चक्र आहे सतत खालीवर होणार आहे. मी हा अध्याय म्हणजे आता आपल्याशी जे ओव्या शेअर करतोय त्याच्या संदर्भात मी विवेकानंदांचं एक ज्ञानयोग नावाचं पुस्तक आहे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा, त्याच्यामध्ये विवेकानंदांनी एक खूप छान वाक्य सांगितले की हे घटिका यंत्र आहे, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, की आज आहे पुन्हा उगवतंय, आज आहे पुन्हा उगवतंय. विवेकानंद असं म्हणतात ज्ञानयोगामध्ये, जे माऊलीनं सांगायचं आहे, की माणसाचं आयुष्य, आता आम्ही सगळे स्खलन झालेलो आहोत, पतित आहोत. तुमच्या माझ्या मनामध्ये आता जनावरच आहेत, खा प्या आणि मजा करामध्येच आहोत. आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टीमध्येच आम्ही सगळेजण रममान आहोत. म्हणजे आम्ही आत्ता पोषू आहोत. एक काळ असा येईल की आम्ही सगळे सात्विक होऊ, आम्ही सगळे पवित्र होऊ, शुद्ध होऊ, ती लाट वर येईल. लाट वर आल्यानंतर पुन्हा पतनाला सुरुवात होईल, पुन्हा खाली 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 खाली, की ज्या युगांचा या ग्रंथामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये सगळंच खरं बोलत होते. द्वापार युगामध्ये 2% घसरण झाली, 16% घसरण झाली म्हटले. 16 दुर्गुण द्वापार युगामध्ये 16% घुसले. त्रेतायुगामध्ये 32% घुसले आणि आता 100% दुर्गुण घुसलेले आहेत आता कलियुगामध्ये. आपण ज्याच्यामध्ये राहिलो आहोत, आपण सगळेजण दुर्गुणाचे भांडार आहोत. आकार माणसाचा आहे पण दुर्गुणाने भरलेले आहोत. असं श्रीकृष्णाच्या त्या अवस्थेमध्ये तो नायक बनून ज्या वेळेला हा उपदेश करतोय की उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र. आम्ही आता ध्यानाला सुरुवात केला, तर हे आत्मतत्व समजून घेताना आपण ध्यानाला गेल्यानंतर एक क्षण आपल्या आयुष्यामध्ये असा येतो, एक क्षण असा येतो की जो क्षण निर्विचार आहे. आत्मतत्व या शब्दाचा अर्थ आहे की शुद्ध जाणीव. त्या जाणीवेशी आम्ही ध्यानामध्ये ज्या क्षणाला भिडतो त्यावेळेला आम्ही भूतकाळात नसतो, त्यावेळेला भविष्य काळात नसतो, वर्तमान काळात असतो. ज्या ज्या वेळेला तुमचं माझं आयुष्य वर्तमानात असतो त्यावेळेला आम्ही आत्मस्वरूपाबरोबर असतो. जेवढे म्हणून जगातले आनंद आहेत ते आनंद आपल्याला त्यावेळेला मिळतात की आपण ज्यावेळेला आत्मस्वरूपाशी एकरूप असतो. जेवताना सुद्धा आम्ही ज्यावेळेला आनंद घेतो, खूप एक उपनिषदामधलं सूत्र आहे, तुम्ही ज्या वेळेला एकाग्र होता त्यावेळेला तिथं आत्मस्वरूप आहे. मग तुम्ही खाताना होईल, तुम्ही भोग घेताना, म्हणजे कनिष्ठ गोष्टीचा भोग घेत असताना सुद्धा तुम्ही आत्मस्वरूपाशी एकरूप असल्याशिवाय तो भोग तुम्हाला भोगता येत नाही. तसं हे सूत्र तेच आहे, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे. देह नश्वर आहे, त्या देहाच्या नश्वरतेनुसार आम्हाला ध्येय आणि दिशा देण्याचा प्रयत्न केला ऋषींनी. हा जर क्रमविकास असेल तर पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या ग्रहण करा, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन कमवा, तिसऱ्या 25 वर्षामध्ये ज्ञान कमवा आणि चौथ्या 25 वर्षामध्ये या सगळ्यांच्या पासून बाजूला जावा. म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल आणि आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य असेल तर या 100 वर्षाची विभागणी संतांनी, ऋषीने आम्हाला अशी करून दिली की पहिल्या 25 वर्षामध्ये तुम्ही निरागस आहे, अजून अपवित्र व्हायला सुरुवात नाही झाली. माणूस अपवित्र व्हायला सुरुवात कधी होते की 13व्या वर्षापासून होते, 13. ज्या क्षणाला मुलीची स्त्री होते आणि ज्या क्षणाला मुलाचा कुमार किंवा पुरुष होतो त्या क्षणाला त्याच्या मनामध्ये खोटेपणा शिरतो. तिथून तो पतित व्हायला सुरुवात होते 13 ते 19 वर्षापर्यंत. पण दुसरी गंमत अशी की ज्या वेळेला 13 वर्षाच्या अगोदरच जर 8व्या वर्षापासून त्या लेकराला आम्ही जर सुरुवात केली ज्ञान द्यायला, विद्या द्यायला सुरुवात केली तर 24व्या वर्षापर्यंत तो प्रचंड ज्ञान ग्रहण करू शकतो. ही व्यवस्था होती, आता ती व्यवस्था नाहीये. म्हणजे 25 वर्षापर्यंत 2 प्रकारच्या विद्या आहेत की ज्या विद्येनं आमच्या जगण्यातलं अज्ञान दूर होतं, ती एक विद्या.
आणि ज्या विद्येनं व्यवहारिक जगामध्ये आमच्या पोटाची खळगी आम्ही भरतो ती विद्या. लांड्याला बाड्या उचापत्या ही एक विद्याच आहे. त्याशिवाय आपलं घर चालत नाही, आपण चालू शकत नाही. ही विद्या आपण शिकतो आणि ही कुणाकडून शिकवण्याची आवश्यकता नसते. ती आपोआप आम्ही बघून शिकतो, इकडे बघून तिकडे बघून. दुसऱ्या 25 वर्षामध्ये ते म्हणतात की धन ग्रहण करा. 50 वर्षापर्यंत धन ग्रहण करायला सांगितलं. जेवढं जमवायचं तेवढं जमवा. तरी आम्हाला नोकरी सोडायला मला तरी 53 वर्ष सोडली मी. 52 वर्ष म्हणजे 2 वर्ष आणखीन जास्तच कमवलं. जे 50 वर्षाच्या वरच्या आहेत त्यांच्यासाठी सांगितलं की थांबा, भरोसा नाही देहाचा, उठा, झडझडवून वहिला निघ, ये भक्तीची ये वाटेला. म्हणजे दुसऱ्या 25 वर्षामध्ये इतकं धन कमवा की मरेपर्यंत ते टिकावं. तिसऱ्या 25 वर्षामध्ये ते म्हणतात की ज्ञान म्हणजे जे आत्ता आपण जे करतो आहे तिसऱ्या 25 वर्षामध्ये जीवनविद्या, की ज्या जीवनविद्येनं आम्ही त्या प्रभूला भेटू, त्या परमेश्वराला भेटू. आणि ते भेटण्याची जी साधनं आहेत ती साधनं सगळी समजून घेऊ आणि समजून घेऊन या पथावर आम्ही चालत राहू. 75 वर्षापर्यंत सगळ्या वासना म्हणजे शरीराच्या वासना संपलेल्या असतील, पण जन्माला घातलेल्या पोराच्या वासना संपत नाहीत. त्याच्याविषयी आणखीन करावंसं वाटत राहतं. हा विकास साधन देत असताना, अमृतत्वाची प्राप्ती करत असताना शेवटच्या 25 वर्षामध्ये तर 75 ते 100 वर्षापर्यंत तू बघू सुद्धा नको म्हणता येते इकडं तिकडं. काळ कधी उचलेल सांगता येत नाही. सतत मुखी नाम, हाती मोक्ष, सतत ज्ञानेश्वरी गाथा या गोष्टीशी तू एकरूप राहा. जर नाही राहिलास तर तुझ्यासाठी भविष्यकाळ अंधार आहे. वासांसी जीर्णानी, आता आपण ज्या श्लोकापर्यंत आहोत त्याच्यामध्ये जो विकास क्रमविकास सांगितलाय त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतायत, म्हणजे बाल, तरुण, वृद्ध आणि मृत्यूनंतर पुन्हा नवीन जन्म. जे बीज जीवाचं घेऊन आम्ही आलेलो आहे ते जीवाचं बीज जोपर्यंत जीवाची सगळी कर्म संपत नाही त्यामुळे पुन्हा 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 येणार. मग ह्या सगळ्या गोष्टीतून, ह्या दुःखातून सुटका मिळाल्याशिवाय, जीव म्हणून जन्माला आल्यानंतर सुटकाच नाही आपल्याला. सगळी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर एक लक्षात येतं की 18 पैकी 11 अध्याय हे कर्मयोगानं भरलेले आहेत. 2 अध्याय ज्ञानयोगानं भरलेले आहेत. की जो आता आपण चिंतन करत आहोत तो अध्याय ज्ञानयोगानं भरलेला आहे. हे इतकं कठीण आहे हा दुसरा अध्याय, तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आत्मतत्व चिरंतन. शरीर नश्वर आहे, शरीर पडल्यानंतर सुद्धा आम्ही आहेत. एक गोष्ट आणखीन त्याच्यामध्ये एक ओवी खूप सुंदर आहे. म्हणजे जे आम्ही जन्माला यायच्या अगोदर नव्हतं आणि आम्ही मेल्यानंतर नसणार आहे असं जर असेल तर आपला मधला जन्म हा असत्य आहे. मी वाक्य परत बोलतो, माऊलींचं तर म्हणणं असं आहे, मी जन्माला यायच्या अगोदर होतो का? होतो का? आता जमलिंग आहे. जरा विचार करू. म्हणजे आता इथला आपण संवाद संपवूया. म्हणजे माऊलीनं मी मेल्यानंतर असणार आहे का? मी जन्मायच्या अगोदर पण होतो, जन्मल्यानंतर सुद्धा आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा असणार आहे. दोन्हीपैकी वाक्य कोणतं खरं? पहिलं का आत्ताच? मी यायच्या अगोदर असणार आहे, असल्याशिवाय माझा जन्म होणार आहे का? क्षणभरासाठी आम्ही ही उपाधी धारण केली. या उपाधीचे जेवढे भोग होते तेवढे संपले. शिल्लक भोग जे राहिलेले ते पुन्हा नवीन उपाधी. मग कुठली उपाधी मिळणार आहे शरीराची माहित नाही. पहिला सिद्धांत आहे मी यायच्या अगोदर नव्हतो, मी मेल्यानंतर सुद्धा नसणार आहे, ही देहाची नश्वरता. आणि मी जन्माला यायच्या अगोदर सुद्धा होतो, आत्ताही आहे, पुढेही असणार आहे, ही आत्म्याचं अमरत्व आहे. कारण जीव आत्मस्वरूपाबरोबर वाहत आहे. फक्त याच्यातलं आत्मस्वरूपाबरोबर असताना आपल्याला जी उपाधी मिळेल, आता जे शरीर मिळाले, ह्या शरीरामुळं जी कर्म आम्ही केलेत ते भोग आम्हाला मिळणार आहेत.
जरा अजून आपल्याशी बोलतो आहे. मेल्यानंतर सुद्धा मला शरीर मिळणार. जोपर्यंत या जीवाला शरीर मिळणार आहे तोपर्यंत जीव दुःख आणि दुःखच भोगणार आहे. येते मला जे म्हणायचं लक्षात येतं. समजा मी पुण्यवान म्हणून जरी जन्माला आलो, कुठल्याही चांगल्या घरात जन्माला आलो, तरी माझ्या प्रारब्धानं मला मिळालेले जो जन्म आहे माणसाचा जरी असला तरी त्यामध्ये मला भोग भोगावेच लागणार, तरी मला दुःख भोगावंच लागणार. म्हणजे मी अडाणी अंबानीच्या पोटी जरी जन्माला आले तरी मला भोग भोगावं लागणार. तर खाली येताना आपल्याला विचारलं असतं परमेश्वरानं, आता ज्या भूमिकेवर आम्ही मेलो, आता का मेलो? आता आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण आहे, मान सन्मान नाहीये, म्हणजे आपण जगतो आहोत. दिवसभर हजारो इच्छा आपल्या मनामध्ये येत आहेत, एकही इच्छा पूर्ण होत नाही, तडफड 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 जीवाची चालली आहे. आणि आपल्याला असं वाटतंय की त्या अंबानीचं बघा ना, किती भारी आहे, किती भारी आहे, किती भारी आहे. आणि मेलो आणि पुन्हा जर खाली येताना देवाने विचारलं की कुणाच्या पोटाला जन्माला घालू, तर आपण क्षणभराचा सुद्धा विचार करणार. आपण काय म्हणू? अंबानीच्या पोटी. जन्माला येतानाच तोंडात चमचा घेऊनच धीरूभाई अंबानी 17 वर्ष अर्धांगवातानं चाकाच्या खुर्चीत होते. 32,000 करोडची प्रॉपर्टी होती, पण 17 वर्ष अर्धांगवात होता. मला जे म्हणायचं ते आता पोचतंय का तुमच्यापर्यंत? बरं, ज्याला पोचलंय त्यांनी जरा मान हलवली तर बरोबर. जो जो देह आम्हाला मिळणार आहे, जोपर्यंत देह मिळणार आहे, उपाधी मिळणार आहे, तोपर्यंत दुःख अटळ आणि अपरिहार्य आहे. येते का लक्षात? देहाची उपाधी संपवणं म्हणजे आनंदाला प्राप्त होणं. येते का लक्षात? कर्म जे करतोय आम्ही अखंड जीवनभर, पण ह्याच्यात गंमत अशी आहे, कुठलं कर्म कमवायला पाहिजे? जे शुद्ध पुण्य ते मला मिळत आहे असं म्हणतात. क्रमविकास जर सुरू झालाय तुमच्या माझ्या आयुष्यातला, आणि आम्ही साधक म्हणून असू, आणि पुढचा जन्म सुद्धा विकासाचा, क्रमविकासाचा मिळायचा असेल, तर पुढच्या जन्मात जे मला शरीर मिळणार आहे, निदान ते शरीर मिळताना त्या घरामध्ये मिळेल की तिथं संपत्तीची चणचण असणार नाही, तिथं इतके वैरी असणार नाहीत. ते आयुष्य बऱ्यापैकी सहज साधनेला अनुकूल अशा घरामध्ये मिळेल. म्हणजे हा पुनर्जन्माचा सिद्धांत आणखीन 6व्या अध्यायामध्ये, याच्यामध्ये पण आहे तो जो आता मी बोलतोय. सुटला का सिद्धांत? सुटतोय का बघा. मेलो, जीव म्हणून ज्या क्षणाला आपल्याला त्याच परमेश्वराने जन्माला घातलंय, जोपर्यंत आमची कर्म शिल्लक आहेत तोपर्यंत आपल्याला देह नावाची उपाधी प्राप्त होणार आहे. माणसाच्या जन्माला आल्यानंतर क्रमविकासामध्ये जर आमचा देह आम्ही टाकला, साधनेमध्ये टाकला, तर आमचं बीज हे माणसाचंच असेल, पण त्या ज्या घरात आम्ही जन्म घेणार त्या घरामध्ये आम्हाला संपन्नता, सफलता, पुण्याईचा मार्ग मोकळा असेल, अशा घरामध्ये आमचा हा क्रमविकास. पण ह्या मिळालेल्या जन्मामध्ये घाणेरड्याच कचराच करत राहिलो आम्ही गोळा. फक्त सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान आणि सौंदर्यच मिळवत राहिलो तर क्रम संकोच होईल. मग अशा घरामध्ये जन्म होईल की जन्मल्यापासून तडफड, जन्मल्यापासून टंचाई, त्राही त्राही त्राहीमाम, जन्मल्यापासून भगभग, जन्मल्यापासून वकवक, जन्मल्यापासून रखरख. म्हणजे जो देह मिळेल त्या देहाच्या वाट्याला जी कर्म भोगायला येतील, त्या उपाधीला भोगायला येतील, ती अशाच पद्धतीची असतील. हे तरी पटतंय आपल्याला? म्हणजे आता लक्षात येते का? आता जे आम्ही जगतोय, हे जगलेल्या आयुष्यामध्ये किंवा वाहून गेलेल्या आयुष्यामध्ये आम्ही जी सुखदुःख भोगली, ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आम्ही भोगली. मग आम्ही ज्या वेळेला मृत्यू ठेवू, संपू आमचा मृत्यू, देह ठेवेल, आणि पुन्हा जो जन्म मिळालाय तो क्रमविकासाने मिळायचा असेल तर अपरिहार्य आहे. परमार्थ अपरिहार्य आहे, साधना अपरिहार्य आहे. साधना हा पुरुषार्थ आहे, आणि पुरुषार्थ हा केल्याशिवाय उपाधी रहित आमचं आयुष्य संपत नाही. येते लक्षात येते का नाही येते? हा सिद्धांत पोचतोय का नाही? हे जे आता सांग, जरा घासून घासून अजून बारीक बारीक बारीक. अन्यथा तुम्ही बघा ना, तुमच्या माझ्या आजूबाजूला असे कितीतरी देह आहेत,
त्या देहाला जाणीव सुद्धा आहे, त्याचे शरीराचे भोग, त्याच्या मनाचे भोग, त्याची तडफड बघितली तर लक्षात येते की हे कुठला असेल. कितीतरी भयानक परिस्थिती आहे. तुमच्या माझ्या घरात कॅन्सरचा पेशंट बघा, आणखीन कुठल्या आजाराचा पेशंट बघा, पण कॅन्सरवर सुद्धा, म्हणजे मी हे का सांगतो आहे, ह्याच्यातला जो 16 आणि 17वा श्लोक आहे, ज्याला भयानक कॅन्सर झालेला आहे किंवा ज्याला एखादा रोग झालाय, त्यानं या गोष्टीतून मुक्तता करायची असेल, दुःख संपवायचं असेल, तर 16 आणि 17वा जो श्लोक आहे त्या श्लोकावर लक्ष ठेवून त्याचा बोध होईपर्यंत तो सारखा वाचत राहिला पाहिजे. माझ्या मनाची किंवा माझ्या शरीराची प्रचंड तडफड होत असेल तर ही तडफड थांबेल कधी, की शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे याची जाणीव होईपर्यंत, तो बोध होईपर्यंत त्यानं तपश्चर्या केली पाहिजे. जोपर्यंत शरीर आणि मी एक आहे हे जोपर्यंत त्याला असं वाटतंय तोपर्यंत तो भोगत राहणार. कॅन्सर झालेला माणूस आहे, 16-17 हा श्लोक वाचत राहिल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की मी वेगळा आहे आणि माझं शरीर वेगळं आहे. शरीराला मी म्हणत नाही, पण हा हात माझा आहे, हा पाय माझा आहे, डोळे, जे माझं आहे ते मी असू शकतो का? बघा, मी आता एक वाक्य पुन्हा उच्चारतोय, जे माझं आहे ते मी असू शकतो का? माझं घड्याळ, माझं पेन, तसं माझा हात, तसं माझं पाय, माझं शरीर. जरी पेन निर्जीव असलं तरी त्याला आम्ही म्हणतो माझं, तसं शरीर सुद्धा माझं आहे. जे माझं आहे ते मी नव्हे. मी आणि माझं याच्यामध्ये फरक आहे. मी माझ्यापेक्षा वेगळा आहे. कॅन्सर मीला नाही झाला, कॅन्सर माझ्याला झालाय. येते का लक्षात? कॅन्सर झालाय तो कुणाला झालाय? शरीराला झाला. आणि तो बोध जसा त्याचा पक्का होत जाईल, मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, मी अनंत आहे, मी अनादि आहे, मी असीम आहे, मी अजन्म आहे. मी जो आहे त्याचं स्वरूप जे येतं ह्याच्या सांगितलंय 20 श्लोकामध्ये, त्याच्यामध्ये त्या आत्मस्वरूपाचं स्वरूप सांगताना त्याचं वर्णन असं केलंय की मी जो कोणी आहे, मी शरीराला चिकटला की तो माझं होत आहे. आपण साधना करतोय सो हम, सो म्हणजे तो मीच आहे, तो मीच आहे, तो माझा आहे असं म्हणतोय का? मी नाही म्हणत. तो मीच आहे म्हणजे परमेश्वर मीच आहे, तो अनादि मीच आहे, तो अनंत मीच आहे, तो अमर मीच आहे, तो मृत्युंजय मीच आहे. मी आहे तो शरीरापेक्षा वेगळा आहे. जे मी शरीर जीव म्हणून भोगायला आणलाय ते माझ्या यापूर्वीच्या शरीरानं जे भोग भोगलेले आहेत त्याचं कर्म घेऊन चिकटून मी या जन्मामध्ये आलो. पोचतोय? जर बारीक होते का जरा, का नाही अजून होत? हा शेष श्लोक, उदाहरणार्थ मनसूर नावाचा एक सुफी संत होता. सुफी संत म्हणजे संपूर्ण समर्पण. मागेही दिलं असेल मी उदाहरण कदाचित. त्याला त्याच्या राजानं सुळावर चढण्याची शिक्षा दिली. सुळावर. सुळ म्हणजे असा पूर्वी असा खांब असायचा, असं टोक वर, म्हणजे टाचणीसारखाच, पण तो खांब असायचा आणि त्या खांबावर त्याला ठेवलं जायचं, बसवलं जायचं. तो बसला की शरीर असं चिरत 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 खाली यायचं त्याच्याच वजनाने, त्याच्यावरच तो सुळावरच मारायचा. मनसूरला सुळावर चढवलं आणि चढवल्यानंतर तो हसत होता. तुम्ही लक्षात घ्या, शरीर फाटत फाटत खाली निघाले और मनसूर हस रहा है. आणि तो त्या क्षणाला जोरात ओरडताय, अनल हाक, म्हणजे मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे. त्याची जाणीव त्याच्या स्वरूपाला नाही, म्हणजे त्याची शरीराची त्याची. म्हणजे उदाहरणार्थ दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर, नारळ वाळला की त्याचं काय होतं, ते आतलं काय म्हणतो आपण, गोटा खोबरं, बरोबर?
ते गोटा खोबरं असतं ना, ते बाहेरच्या कवटीपासून निसटलेलं असतं. जोपर्यंत नारळ हिरवा असतो तोपर्यंत त्या कवटीला चिकटलेलं असतं. चिकटलेला नारळ कवटीपासून बाहेर काढताना ते खिसून काढावा लागतो. बरोबर आहे? खिसल्यावर कवटीचा सुद्धा काही भाग ते खिसल्याबरोबर येतो. आपण जोपर्यंत मी वेगळा करत नाही तोपर्यंत त्या कवटीला जो त्रास होतो तो नारळ सोलताना, तो त्रास आपल्याला होतो. आत्मस्वरूप येतंय, लक्षात येते? म्हणजे इतकं अलग, इतकं पृथक आहे ते आत्मस्वरूप आहे ना. जसजसं आपण ध्यान करतो आहे ना, तो ध्यान जेवढं परिपक्व होत जाईल, जेवढं मॅच्युअर होत जाईल, तितकं तितकं आपल्या लक्षात येईल की मी म्हणजे शरीर नव्हे. ज्या क्षणाला ध्यानामध्ये आपला पूर्ण विस्मरण होईल, तो मी नाही, शरीर म्हणजे मी नाही, हा बोध ज्या वेळेला होईल त्यावेळेला समजून चालायचं की आत्मस्वरूप नेमकं काय. ना भूत ना भविष्य, ना पाप ना पुण्य, ना सुख ना दुःख, अशी एक जी जीवाची स्थिती आहे ती आत्मस्वरूपाची स्थिती. म्हणजे त्या दिवाला ज्या वेळेला आम्ही जीव म्हणून ज्या वेळेला ते ते होऊन जाऊ, त्यावेळी त्या जीवाला दुःख नाही, सुख नाही, त्या जीवाला पाप नाही, पुण्य नाही, त्या जीवाला भूतकाळ नाही, त्या जीवाला भविष्यकाळ नाही. हे जे असणं आहे, तुमचं माझं असणं आहे, ते असणं म्हणजे आत्मस्वरूप. ते असणं माऊली सांगतायत की त्या आत्मस्वरूपावर आम्ही गेलो की व्यवहारी जगातली शरीराची आणि मनाची दुःख आम्हाला त्रास देत नाहीत. मुद्दा लक्षात आला की आपल्यापर्यंत त्या स्वरूपापर्यंत पोहोचणं, क्रमविकास जो आहे ना, तो तिथपर्यंत पोहोचणं. इतकं उन्नत आयुष्य होत गेलं, इतकं शुद्ध आणि इतकं पवित्र आयुष्य होत गेलं की याची देही याची डोळा उपाधी संपते. मृत्यूच्या क्षणाला आम्ही पृथक असलो, आम्ही बाजूला असलो, तर तो जीव पुन्हा जन्माला येत नाही. त्याला उपाधी मिळत नाही, कारण त्याची कर्म संपलेली असतात. तो जीव म्हणून शिवस्वरूप झालेला असतो, तो परमेश्वराचं स्वरूप झालेला असतो आणि त्याला पुन्हा येणं होत नाही. पण पुण्य शिल्लक राहिलं, साधना अपूर्ण राहिली की मात्र साधना पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्या जीवाला उपाधी घेऊन पुन्हा जन्माला यावं लागतं. गाडगेबाबांचं काल स्मृती दिन होता. बाबा पूर्ण वैराग्यशील होते. बाबांची साधना खूप अफाट होती. गाडगेबाबांना त्यांच्या गुरुदेवाने आशीर्वाद दिला. ज्या क्षणाला देवदास नावाचे गुरुजी होते, गुरु होते, आणि गाडगेबाबांशी बोलले आणि बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे गुरुजी काहीतरी वेगळं सांगतायत. सांगून गेल्यानंतर गाडगेबाबांना स्पर्श करून ते गेल्यानंतर, दूर गेल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं की हा माणूस वेगळा होता. पुन्हा शोध घेतला बाबांनी, पण बाबांना त्या पंचक्रोशीत ते गुरुदेव सापडले नाहीत. पण तिथून त्यांच्या लक्षात आलं, त्यांना बोध झाला की मी म्हणजे शरीर नाही. बाबा अखंड आयुष्यभर वैराग्यानं जगले, 50 वर्ष. कधीच बाबांनी आपला चेहरा मरेपर्यंत आरशात बघितला नाही. अंगावर चिंध्या पांघरल्या. साधना ते अशी करायची की साधक हा भयमुक्त असतो, कशाची भीती त्याला वाटत. भयाची साधना बाबांनी उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला विजांचा लखलखाट व्हायचा आकाशामध्ये, त्यावेळेला गाडगे बाबा जाऊन मैदानावर उभे राहायचे. आम्ही विजा चमकायला लागल्या आणि विजांचा आवाज मोठा झाला की घरातल्या बारक्यातली बारकी खोली असतो तिकडे जाऊन बसतो. विजांची इतकी भीती वाटते. कोणी पार बाहेर टाकते, म्हणजे पारीवर पडेल वीज. पण विजेला जर टिपायचं असलं ना, तर बंदुकीच्या गोळीपेक्षा व्यवस्थित टिपता येते, नियम धरून टिपते, ज्याला न्यायचं त्याला नेते. पण बाबा भय संपवणे, भय तपासण्यासाठी मैदानामध्ये जायचे आणि उभे राहायचे विजांचा चमचमाट होत असताना. बाबांना रचनेवरचा ताबा संपवायचा होता. संपलेलाच होता, पण तपासत होता. श्रीमंताच्या वाड्यासमोर उभं राहिले गाडगे बाबा, आणि त्या माऊलीला ते मागत होते की ती पोळी चालली होती, पूर्णाची पोळी. म्हणली दे ना मला, ए माय मला पूर्णाची पोळी दे म्हटले गाडगे बाबा. तिला राग आला, हे काय अजून देवाला नैवेद्य दाखवायचं आणि कसं काय आलं. तिने नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याला पण राग आला. बाबडीची फांजर होती बाजूला, बाबडीची फांजर घेतली आणि गाडगे बाबांना मारलं त्या नवऱ्याने. बाबा हसतच होते.
काटे घुसतच होते. बाबा निघून गेले हसत हसत, रानात आले आणि एक एक काटा काढताना हसायचे. ते म्हणायचे, पुरणाची पोळी पाहिजे खा, पुरणाची पोळी पाहिजे खा. वैराग्य याला म्हणायचं. विवेक आणि वैराग्याची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आत्मस्वरूपाचा बोध होतो आणि तो आत्मस्वरूप असतं. तीच साधना जी सांगितली मगाच्या पासून, तो कायम आत्मस्वरूपावर. माझे गुरुबंधू आलेत. आमच्या गुरुबंधूंना त्यावेळेला एक जैन गुरुजी नावाचे गुरुजी, सिद्धांत खूप सत्पुरुष आणि पोहोचलेले ग्रस्त होते. त्यांनी एक पत्र लिहिले त्यांना, आणि त्यांनी एक दिवशी मला प्रश्न विचारला की स्वधर्म निधनम श्रेया परधर्म भयावया हे शब्दाचा अर्थ काय? स्वधर्मामध्ये निधन व्हावं, परधर्मामध्ये होणे, म्हणजे ह्याचा अर्थ की हिंदू धर्मातच असताना मरावं, मी धर्मांतर न करता मरावं असं त्याचा अर्थ नाही. स्वधर्म निधनम श्रेया या शब्दाचा अर्थ आहे की मी आत्मस्वरूपावर असतानाच माझा मृत्यू यावा. मी वासनेत असताना माझा मृत्यू नको. व्हेंटिलेटर लागलंय, नातू समोर आहे, आता त्याचं कसं होणार म्हणून मला मृत्यू नको आहे. त्या क्षणाला स्वधर्मामध्ये आहे, मी आत्मस्वरूपामध्ये आहे. मग भगवान श्रीकृष्ण याच्यात म्हणतायत की जो साधक आहे त्याला आत्म्याचं अमरत्व समजून घ्यायचं असेल तर त्यानं कायम स्वधर्मावर, त्याला एक खूप सुंदर शब्द अनेक संत वापरतात की कायम केंद्रावर असलं पाहिजे. म्हणजे सोहम करता 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 सोहम, जे मी त्याच्यामध्ये बोलतो आहे गायडेड मेडिटेशन मध्ये, की सोहम करता 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 विचारांची साखळी तुटली पाहिजे, भावनेची साखळी तुटली पाहिजे, देहाची साखळी तुटली पाहिजे, आणि हे सगळं तुटल्यानंतर जी एकरूपता, ते आत्मस्वरूप आहे. स्वधर्म निधनम श्रेय. ज्या क्षणाला मृत्यू येईल त्यावेळेला काही असता कामा नये, मी आत्मस्वरूपावर असलं पाहिजे. आणि मी आत्मस्वरूपावर नसताना जर मृत्यू आला तर मात्र पुन्हा उपाधी. आत्मस्वरूपावर नसताना मृत्यू आला आणि हीन विचार करत असताना, जनावरासारखा वासनेचा विचार, तीनच विचार असतात मरताना: अहंता, ममता आणि वासना. एक तर अहंकार असतो, दुसरी ममता असते की कोणीतरी नातेवाईक, म्हणजे पोराचं काय होईल, नातवाचं काय होईल, आणि मरताना तिसरी गोष्ट असते ती वासना. हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे, पाहिजे पाहिजे पाहिजे. ह्याला मी सोडून जाणार आहे. आत्ताच नातू, आत्ताच कोणी पंतू झालाय, त्याला सोडताना त्रास होतो आहे, ममता आहे, आणि मी अजून काहीतरी कमवणार होतो आणि मध्येच मला मृत्यू होतोय, तो अहंकार, मी वेगळा, मी कोणीतरी वेगळा आहे. ह्या तिघी जणी असताना, मनात असताना मृत्यू आला तर मात्र पतन होतं असं म्हटलं, क्रमसंकोच. मग मृत्यूच्या वेळेला अहंता नसायला पाहिजे, मृत्यूच्या वेळेला ममता नसायला पाहिजे, आणि मृत्यूच्या वेळेला वासना नसायला पाहिजे. ही जर नको असेल तर प्रतिक्षण अहंता, ममता आणि वासनेपासून दूर असणं आणि आत्मस्वरूपावर असणं. कारण कोणत्या क्षणाला उचलेल सांगता येत नाही. तुम्हाला कुठं गॅरंटी आहे उद्या रात्री 12 वाजता मला नेणार आहे का? ते सांगून येतच नाही ना. ते कधी उचलेल सांगता येत, कधी उचलेल हे सांगता येत नाही. हे एवढं आश्चर्यकारक आणि अनिश्चित आहे. तर आम्ही आमची साधना करताना निश्चितपणे आणि श्रद्धेनं करत राहिलो तर कोणत्याही क्षणाला जरी त्यानं उचललं तरी आम्ही आत्मस्वरूपावर असणार. हा म्हणजे बोध याच्यामधला आहे. ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंस पोहोचलेले होते, पण त्यांनी एक रस ठेवला होता जेवणात. जेवण त्यांना खूप आवडायचं, आणि शारदा माताना ते सांगायचे जेवण केलं की अगं मीठ कमी पडलंय, या तिखट कमी पडलंय. कितीही चांगलं जेवण केलं तरी ते त्याच्यामध्ये दोष, कारण खाण्यावर वासना, खाण्यावर त्यांनी ठेवलेलं. शारदा माता एक दिवशी त्यांना म्हटले की अगं तुम्हाला किती चांगलं करून घातलं तरी तुम्ही दोष काढताय. खाताय तर तुम्ही भरपूर चांगलं खाताय, दोष का काढताय सारखे? खाताय तर रसरशीत. ठाकूर हसले, आणि म्हणजे असा एक दिवस गेला नाही की त्यांनी जेवणातला दोष नाही काढला, चवीचा दोष नाही काढला. खायचं तर खूप. हा प्रश्न विचारल्यानंतर ते शारदा मातेकडे बघून म्हणते, बघ
माझी वासना फक्त मी खाण्यात ठेवली म्हणून मी जिवंत आहे, म्हणून मी बोलू शकतो. मला आता कुठली इच्छा नाहीये राहिली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी खातोय ना तोपर्यंत ठीक आहे. जोपर्यंत दोष काढतोय ना खाण्यातले, ज्या दिवशी मी दोष काढायचं बंद होईल, ज्या दिवशी, तिथून पुढच्या 7व्या दिवशी मी या जगात नसेन. ठाकूरांचं वाक्य आहे. आपल्या बायकोला सांगतायत की तू समजून घे, माझं आता अन्नावर प्रेम आहे, अन्नावर प्रेम आहे, अन्नावर माझी वासना आहे, म्हणून मी जगलोय. बाकीचं कुठलंच कर्म माझं शिल्लक नाही, म्हणून मी दोष काढतो आहे. दोष काढून रसरशीत मी खातोय म्हणून मी जगतोय, देहामध्ये आहे. पण ज्या क्षणाला मी सांगेन तुला, आणि तो दिवस आला. त्या दिवशी शारदामाने जेवण केलं होतं. जेवले ठाकूर, भरपूर जेवले. आणि ते जेवल्यानंतर शारदामा जेवायला बसले. त्या दिवशी बरोबर जेवणामध्ये मीठ नव्हतं. त्यांनी ठाकूरांना विचारलं, का नाही सांगितलं मला? अजिबातच मीठ नाही, कुठल्याच पदार्थात मीठ नाही, तुम्ही एक शब्दही काढला नाही. आजपर्यंतच्या तुमच्या माझ्या वैवाहिक आयुष्यामध्ये एकही जेवण असं गेलं नाही की त्या जेवणातले दोष तुम्ही काढले नाहीत. पण आज पूर्ण जेवण दोषी असताना सुद्धा तुम्ही मीठ नाहीये सांगितलं नाही. ठाकूर उठले, फक्त हसले, आणि बरोबर तिथून पुढे 7व्या दिवशी 15 ऑगस्टला जग सोडून निघून गेले. ही किमया आत्मस्वरूपावर असणारी माणसं, देहावर क्षणकालासाठी तुमच्या माझ्या उद्धारासाठी आलेली ही माणसं असतात, ती अशी जगतात. आम्ही तर सगळ्याच गोष्टीत दोष काढतोय, उठल्यापासून झोपेपर्यंत. माणसांचे दोष काढतोय, परिस्थितीचे दोष काढतोय, जगाचे दोष काढतोय. ज्या क्षणाला निर्दोष आम्ही जगतो त्या क्षणाला आम्ही आत्मस्वरूपावर असतो. ज्या क्षणाला आम्ही दोषयुक्त जगतो तोपर्यंत आम्ही जीवामध्ये असतो. आणि जीवाचा शिव होणं हे याच्यापर्यंत आहे. पुढचा सिद्धांत याचा अध्यायातला आहे की समत्व चित्ताचे सार.